क्षमा. क्षमा ही कोणासाठी नसते, ती आपल्या मनासाठी असते. मनात राग, दुःख, विश्वासघात, अपेक्षा यांचे ओझे सतत वाहून नेणं म्हणजे स्वतःलाच कैद करणं. पण क्षमा केलीत की मनावरचे बंधन दूर होते. क्षमा म्हणजे विसरणं नव्हे, तर त्या भावनेच्या ताणातून स्वतःला सोडवणं. आपण ज्या वेदनेत अडकून राहतो, ती वेदना आपल्याला ऊर्जा कमी करते. पण क्षमा ही ऊर्जा परत मिळवण्याचा मार्ग आहे. मनातली कटुता जशी जशी वाढते तसं तसं मनातल्या प्रकाशावर धूळ चढते. आणि म्हणूनच क्षमा म्हणजे मन साफ करणं. क्षमा केली की अंतर्मन पुन्हा शुद्ध, हलकं आणि शांत होतं. आपल्याला दुःख दिलेल्या व्यक्तीला क्षमा करणे कठीण वाटतं, पण सर्वात कठीण असतं ते स्वतःला क्षमा करणं. आपल्या चुका, आपले निर्णय, आपल्या कमतरता. पण जेव्हा आपण स्वतःला क्षमा करतो तेव्हा आत्म्याला नवी सुरुवात मिळते. क्षमा शिकवते की आपण मर्यादित नाही. आपण आपल्या भावनांवर, प्रतिक्रियांवर, मनाच्या जखमांवर काम करू शकतो. हा प्रवास अंतर्मनाला अधिक मजबूत करतो. क्षमा केली की वातावरण बदलतं, नाती शांत होतात, मनाचे भार हलके होतात आणि जीवन नव्या लयीत वाहत लागतं. आपण पुन्हा प्रेम, आनंद, स्वीकारासाठी जागा बनवतो. शेवटी क्षमा म्हणजे विसरणं नाही, तर स्वतःला मुक्त करणं. आणि हीच खरी आध्यात्मिक जिंकणं आहे.